नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी ॲपवरती। आरोन बॅचचा आपला पहिला हा लेक्चर असणार आहे द्रव्य गुण विज्ञान। आपण या सब्जेक्टला सुरुवात करीत आहे। तर आपला आता लेक्चर घ्यायचा कसा पॅटर्न असणार आहे तुम्हाला अगोदर सुरुवातीला सांगतो। आता आपण टर्म वाईज सिलेबस बघत जाणार। जसं की आता फर्स्ट टर्म तुम्हाला आता नेमकं तुमचं BMS सेकंड इयर सुरू झालं आहे, त्यामुळे तुम्हाला फर्स्ट टर्म अगोदर कव्हर करायचं आहे, त्यानंतर सेकंड टर्म, त्यानंतर थर्ड टर्म आणि शेवटी जो आपला सगळा काही युनिव्हर्सिटीसाठी आपण पूर्ण सिलेबस झालेला असणार आहे। आता हे कसं असणार, आपली पूर्ण बॅच आता इयर लॉंग बॅच असणार, जवळपास तुमचं 1.5 वर्षाची बॅच असणार आहे। यासोबत तुमचं फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आणि थर्ड टर्मचा पूर्ण सिलेबस कव्हर करून घेतला जाणार आहे, जेणेकरून तुमचा UTचा सगळा अभ्यास होणार आहे। त्यासोबत तुम्हाला सगळं काही या बॅचमध्ये मार्गदर्शन करणार आहे, ते एकदम बेसिक पासून ते हाय पर्यंत पूर्ण बॅच आपली चालणार आहे। तर चला आता ह्या सब्जेक्टला सुरुवात करूया। आता आपला सब्जेक्ट कोणता पाहतोय आपण? हा द्रव्य गुण विज्ञान हा सब्जेक्ट पाहतोय। यामध्ये आपलं फर्स्ट टर्मचा सिलेबस पाहायचं। या सिलेबस मध्ये आपल्या फर्स्ट टर्मला कोणकोणते चॅप्टर आहे आणि त्याला किती वेटेज आपल्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये। तर चला बघूया नेमकं काय सांगितलंय। आता पहिला जो चॅप्टर आपल्याला असणार आहे द्रव्य गुण विज्ञान, हा आपला पहिला चॅप्टर आहे आणि याला युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला किती 1 मार्कचं वेटेज दिलेलं आहे फक्त, म्हणजे यावरती आपल्याला फक्त एक MCQ पेपरमध्ये विचारला जाईल। त्यानंतर दुसरा जो चॅप्टर आपल्याला असणार आहे द्रव्यवरती तुम्हाला 6 मार्कचं वेटेज दिलेलं आहे युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये। त्यानंतर तिसरा जो चॅप्टर असणार आहे तो गुणवरती तुम्हाला चांगला असं वेटेज धरणारा हा चॅप्टर 11 मार्कचं टोटल वेटेज म्हणजे चांगल्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये धरणारा गुण हा चॅप्टर असणार आहे तिसरा। चौथा असणार रसद, त्याला पण 11 मार्कचं वेटेज दिलेलं आहे आपल्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये। त्यानंतर जो पाचवा असणार आहे आपला तो विपाकला आपल्या 6 मार्कचं वेटेज आहे पेपरमध्ये। त्यानंतर 6वा जो चॅप्टर असणार तो वीर्य तुम्ही मागच्या वर्षी बी शिकला असाल, ह्या वर्षी पण तुम्हाला वीर्य आहे। वीर्यवरती तुम्हाला 6 मार्कचं वेटेज आहे फर्स्ट टर्ममध्ये आपल्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये। त्यानंतर 7वा जो चॅप्टर असणार तुम्हाला प्रभाववरती तुम्हाला टोटल 5 मार्कचं वेटेज दिलेलं आहे। त्यानंतर 8वा जो चॅप्टर असणार तुम्हाला रसादी गुणांचे परस्पर संबंध, यावरती 1 मार्कचं वेटेज असण्यामुळे जवळपास एक MCQ तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये असणार आहे। नंतर जो 9वा चॅप्टर असणार तुम्हाला कर्म होते टोटल 11 मार्कचं वेटेज तुम्हाला पेपरमध्ये असणार आहे। 3 चॅप्टर ते 11 मार्कचं वेटेज आहे युनिव्हर्सिटीमध्ये। एक कर्म झालं, गुण झालं, रस झालं, 3 चॅप्टर खूप वेटेज असणार आहे आपल्या युनिव्हर्सिटीच्या एक्झामच्या वेळी। त्यानंतर बघतो आपण 10वा जो चॅप्टर असणार दशम आणि गणकर्म, हा 10 नंबरचा चॅप्टर आहे आपल्याला आणि यावरती आपले एक MCQचं वेटेज असणार, म्हणजे 5 मार्कचं वेटेज असणार हा चॅप्टर आहे। टोटल हे 10 चॅप्टर आपल्याला जे फर्स्ट टर्मला वगैरे पाहायचे आहे। त्या आता हे टोटल वेटेज आपलं पेपर 1 साठी असणार आहे द्रव्य गुण विज्ञानचे। आपले द्रव्य गुण 2 पेपर असतात, त्यामध्ये आपला हा पहिला पेपरसाठी एवढा पूर्ण काही वेटेजचा सिलेबस असणार आहे आणि त्यानंतर पेपर 2चा सिलेबस आपल्याला हा सेकंड टर्मच्या नंतर असणार आहे। तर चला आता एक चॅप्टरला सुरुवात करायची आहे आपल्याला। आता पहिला जो चॅप्टर पाहतो आपण द्रव्य गुण विज्ञान। आता द्रव्य गुण विज्ञानला तुम्हाला टोटल फक्त 1 मार्कचं वेटेज असणार आहे युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये, फक्त 1 मार्कचं वेटेज असणार आहे आणि यावरती तुम्हाला फक्त एक MCQ तुम्हाला पेपरमध्ये पाहायला भेटेल। तर आता यामध्ये आपल्याला पूर्ण बेसिक पासून पाहायचं द्रव्य गुण विज्ञान म्हणजे काय, त्यानंतर काय की द्रव्य गुणाचे किती सप्तपदार्थ कोणते, सगळं काय आपण डिटेलमध्ये जाणार आहे। ते 1 मार्कला असो किंवा 10 मार्कला असो, पण आपल्याला समजून घ्यायचं नेमकं की चॅप्टरमध्ये या सब्जेक्टमध्ये दिलं आहे तरी काय। आता कसं आहे, तुम्हाला एक स्टोरी वेने सांगतो मी। 2 मित्र आहेत, एक आहे राम आणि एक आहे श्याम। तुम्हाला 2 मित्र आहेत, किती, एक आहे राम एक आहे श्याम। आता राम काय म्हणतो बाबा की आपल्याला आपण आता सेकंड इयरला गेलोय, तर आपल्याला आता छान अभ्यास करायला आणि आपल्याला 6 सब्जेक्ट आहेत। तर 6 सब्जेक्टमध्ये आपल्याला पहिला सब्जेक्ट आहे द्रव्य गुण विज्ञान, तर त्याचा आपल्याला सुरुवात करायची, छान अभ्यास करायचा आहे। नंतर श्याम काय म्हणतो, हा रे बाबा सुरुवात तर करायची, पण नेमकी करायची कशी काय। इथं काय असणार आहे तुम्हाला या स्टोरीमध्ये, जो श्याम आहे तो क्वेश्चन विचारणार आहे आणि जो राम आहे ते आन्सर देणार आहे। आता काय होतं, श्याम काय म्हणतो की द्रव्य गुण विज्ञान झालं रे, तरी तो म्हणलाय की द्रव्य गुण विज्ञान आहे बा सब्जेक्ट, पण द्रव्य गुण नेमकं आहे तरी काय हे मला नेमकं समजून तरी सांग की द्रव्य गुण आहे तरी काय, हे सब्जेक्ट काय। तर लगेच राम काय म्हणतो, हे बघ ऐक, आता द्रव्य गुण तुला सांगतो मी काय। आता ते दिलंय द्रव्य गुण शास्त्राचे लक्षण आणि व्याख्या व व्याप्ती, मग द्रव्य गुण काय ते राम आता सांगायला लागला। तर राम काय म्हणतो, हे बघा श्यामला राम काय म्हणतो, द्रव्याना नाम गुणकर्म आणि प्रयोग विविधस्तदा सर्वेषु यत्र वर्वयन्ते शास्त्रम द्रव्य गुण ही तत। म्हणजे काय म्हटलं राम काय म्हटलं, द्रव्याने गुणकर्मानी प्रयोग विविधस्तदा सर्वाशु यत्र वर्वयन्ते शास्त्रम द्रव्य गुण ही तत। म्हणजे काय म्हटलं राम की ज्या शास्त्रामध्ये द्रव्यांचे गुण आणि कर्म, म्हणजे गुण कर्म आणि त्यांचे प्रयोग, म्हणजे ते कशा प्रकारे त्या द्रव्यांचा आपण वापर करतो कशामध्ये, जे चिकित्सा वगैरे आहेत किंवा जे आपण कशा प्रकारे शास्त्राच्या द्रव्याचा कशा प्रकारे डेली लाईफमध्ये आपण त्याचा वापर कसा करतो, चिकित्सेमध्ये कसा वापर करतो, ते शास्त्र म्हणजे कोणतं, द्रव्य गुण विज्ञान। तेच सांगितलंय की काय म्हणतो राम, ज्या शास्त्रांमध्ये द्रव्यांचे गुण आणि कर्म, ज्या शास्त्रांमध्ये जे असे शास्त्र
ज्या शास्त्रांमध्ये गुण आणि कर्म आणि विविध प्रयोग म्हणजे कायचे द्रव्यांचे जे प्रयोग आहेत, ज्या द्रव्यांचा उपयोग आहे ते कसा वर्णन केलेला आहे, म्हणजे कसा यूज करायचा आहे ते वर्णन लिहिलेलं आहे, ते शास्त्र म्हणजे कोणतं शास्त्र? द्रव्य गुण विज्ञान. हे रामने सांगितलं. आणखी राम काय म्हणतो हे बघ श्याम, तुला नसेल कळत तर आणखी एकदा मी सांगतो. काय सांगतो? ज्या शास्त्रात द्रव्य, शरीर व इतर गुण, कर्म, रस, वीर्य, विपाक, प्रभाव या 7 विषयांचा उहापोह म्हणजे काय? उहापोह म्हणजे अभ्यास केला जातो ते शास्त्र म्हणजे काय? द्रव्यगुण. मग ज्या शास्त्रात द्रव्य शरीर झालं, त्यानंतर गुण, कर्म, रस, वीर्य, विपाक, प्रभाव या सगळ्यांचा अभ्यास केला जातो ते शास्त्र म्हणजे कोणतं? ते शास्त्र म्हणजे द्रव्य गुण विज्ञान. असं काय सांगायला राम सांगितला. मग श्याम खुश झाला. श्याम म्हणला अरे वा, एवढं आहे का? म्हणजे या शास्त्रामध्ये आपल्याला द्रव्य अभ्यास करणार भेटणार आहे, द्रव्याचा गुण अभ्यास करायला भेटणार आहे का, त्यानंतर कर्म अभ्यास पाहायला भेटणार आहे, त्यानंतर रस, त्यांची वीर्य, त्यानंतर विपाक आणि प्रभाव हे सगळं काही आपल्याला या शास्त्रामध्ये पाहायला भेटणार आहे. ते म्हणलं राम काय म्हणतो? हो, की काय आपल्याला जेवढे काही द्रव्य, जेवढे काही सबस्टन्स आहेत, जेवढे काही आपले प्लांट्स आहेत, म्हणजे आपले जे शास्त्रात जे मेन्शन केले ते सगळ्याचा आपल्याला अभ्यास या द्रव्य गुण या विज्ञान या सब्जेक्टमध्ये या विषयामध्ये करायचा आहे असं सांगितलंय. आता 7वां, आता त्यांनी काय सांगितलं नंतर की आता राम सांगायला आला की वेगळं काही सगळं काही झालं, पण मग श्याम काय म्हणतो की द्रव्य गुण कर्म हे नेमकं आहे तरी काय बा, मला नीट तरी सांग, मला काही कळानच नाही. की तो सांगितलं बरं, मला कळलंय की द्रव्य गुण विज्ञानमध्ये आपल्या सगळ्याचा अभ्यास करायचा आहे, पण नेमकं काय? पण हे द्रव्य काय, गुण काय, कर्म काय? तर मग हे राम सांगायला आला. तर राम काय सांगतोय बघ, द्रव्य गुण शास्त्राचे 7 पदार्थ, ज्या शास्त्रात 7 पदार्थांचा काय होतो की विषयांचा अभ्यास केला जातो. ज्या शास्त्रामध्ये 7 विषयांचा अभ्यास केला जातो ते कोणतं असतो शास्त्र? द्रव्य गुण शास्त्र असतो. मग ते कोणते 7 विषय होते हे बघा, की द्रव्य, गुण, कर्म, रस, वीर्य, विपाक आणि प्रभाव हे 7 काय होते? पदार्थ होते. आणि या 7 पदार्थ 7 विषयांचा अभ्यास आपण कशात? द्रव्यगुणमध्ये करतो. ते सांगितले द्रव्यगुण शास्त्रात द्रव्य, गुण, कर्म, वीर्य, रस, विपाक, प्रभाव या 7 विषयांना सप्तपदार्थ म्हणतात. म्हणजे 7 पदार्थ 7 विषयांना, या 7 विषयांनाच 7 सप्तपदार्थ म्हणतात. आपण जे पाहिले ते 7 पाहिले की काय? द्रव्य, गुण, कर्म, रस, वीर्य, विपाक, प्रभाव हे जे 7 आहे ते 7 विषयालाच काय म्हणतात? सप्तपदार्थ म्हणतात. हे आपल्याला MCQला विचारलं जातं बऱ्याच वेळेस, असं आहे. आता पुढे बघतोय आपण हे असं टोटल, आता हे टोटल असं पाहिलं आपण 7 पदार्थ. आता पुढच्या व्हिडिओपासून आपल्याला काय करायचं आहे? 7 पदार्थ एक एक अभ्यास करायचा आहे की द्रव्य काय, गुण काय, रस काय, वीर्य काय, विपाक काय, प्रभाव काय, हे सगळे एक एक पदार्थ आपल्याला समजून घ्यायचे. त्यानंतर यांचे सेपरेट एक एक टॉपिक आहेत, म्हणजे एक एक स्वतःचे चॅप्टर आहे की द्रव्य काय, गुण काय, वीर्य काय, प्रभाव काय, रस काय, हे सगळे यांचे स्वतःचे सेपरेट चॅप्टर आहे ते आपल्याला पाहिजेत. आणि ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला फक्त बेसिक पाहिजे की नेमकं काय आहेत बाबा. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. आता हे तुम्हाला कळून गेलं असेल की फर्स्ट टर्मला एवढं 10 चॅप्टर आहेत, आपल्या 10 चॅप्टरचा चांगला अभ्यास करायचा आहे, जेणेकरून आपल्या पेपर 1 द्रव्य गुणचा चांगले आपले हातात मार्क ग्रिप येतील आणि हे आपले फर्स्ट टर्मचा सिलेबस एवढा कव्हर होईल. त्यानंतर एवढा सिलेबस फर्स्ट टर्मचा झाला, आपल्या सेकंड टर्मच्या सिलेबसला पुढे नंतर सुरुवात करायची आहे. फर्स्ट टर्मचा सिलेबसचा पहिला चॅप्टर सुरुवात केलेली आहे आपण. यामध्ये द्रव्यगुण शास्त्राचं आपण लक्षण वगैरे पाहिलं होतं. म्हणजे लक्षण म्हणजे व्याख्या आपण पाहिली. ती व्याख्या कोणची होती? द्रव्यानाम गुणकर्माणी प्रयोगविस्तता सर्वशो यत्र वर्वयन्ते शास्त्रम द्रव्यगुणम ही तत. म्हणजे अशी टोटल आपण व्याख्या पाहिली. म्हणजे काय पाहिलं? ज्या शास्त्रामध्ये द्रव्यांचे गुण, कर्म आणि त्यांचे उपयोगचं आपण वर्णन केलेलं असतं. म्हणजे ज्या शास्त्रामध्ये गुण, कर्म आणि त्यांचे त्या द्रव्यांचे उपयोगचे वर्णन केले असतात ते कोणतं असतं? द्रव्यगुण विज्ञान हा सब्जेक्ट असतो, ते शास्त्र असतं. त्यानंतर आपण सप्तपदार्थ पाहिले. द्रव्यगुणचे सप्तपदार्थ कोणते होते? कोणकोणते होते? द्रव्यगुण कर्म, वीर्य, रस, विपाक, प्रभाव हे आपण टोटल 7 पदार्थ पाहिले द्रव्यगुणचे. हे 7 पदार्थ आणि 7 पदार्थ आपल्या पुढे अभ्यास करायचा आहे. ह्याच्या नोट्स तुम्हाला आपल्या तिथंच PDF सेक्शनमध्ये तुम्हाला ह्या चॅप्टरच्या भेटून जातील. तर मी सगळं सांगतोय. आता हे तुम्हाला जशापैकी हँडरिटन नोट्स वगैरे दिल्यात, जशाचपैकी तुम्हाला लिहून काढायचे ह्या नोट्स वगैरे आणि ह्याच्यावरच अभ्यास करायचा आहे. ह्याच्यापेक्षा बाहेर काही करायचं नाही. तुमचं सगळं सिलेबस वाईज, सगळं ब्ल्यू प्रिंट वाईज ओरिएंटेड लेक्चर असणार आहे. सगळं ब्ल्यू प्रिंटला धरून ही लेक्चर असणार आहे. त्यामुळे तुमचं एक बी पॉईंट मिस होणार नाही. फक्त देतो तशा नोट्स वगैरे काढा, तुमच्या हँडरायटिंगमध्ये लिहा. कारण की सुरुवातीपासूनच लेक्चर वगैरे नोट्स तुम्ही व्यवस्थित करता तर शेवटपर्यंत तुमच्याकडे स्वतःचे नोट्स असतील. चांगला अभ्यास करण्यासाठी ते टर्म असू द्या, पिरियडिक असू द्या किंवा युनिव्हर्सिटीची एक्झाम असू द्या, तुमच्यापर्यंत म्हणजे तुमच्याकडे स्वतःचे नोट्स असतील तर तुम्हाला रिव्हिजन वगैरे करायला व्यवस्थित जाईल. तर आजच्या एवढ्या लेक्चरचे नोट्स वगैरे छानपैकी लिहून घ्या. तुम्हाला PDF भेटून जाईल आणि पुढचे लेक्चर लगेच तुम्हाला भेटून जायला सुरुवात होतील. धन्यवाद.